नमस्कार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता पुन्हा एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहेत. आता जो काही फेब्रुवारीचा जो काही हप्ता असणार आहे ₹1500 तो आता शेवटचा हप्ता असणार आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही आपल्या मराठी मास्टरमाइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत अशा बातम्या पोहोचणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला माहितीच आहे, मागील वर्षी म्हणजेच 2024 या वर्षामध्ये लाडकी बहीण योजनेची सुरुवात झाली. त्याप्रमाणे प्रत्येक महिलेला ₹1500 याप्रमाणे पैसे पडतही राहिले. त्यात पुढे निवडणुकीचा काळ सुरू झाला. निवडणुकी जशा जवळ आल्या तशा विरोधक आणि सत्ताधारी यांनी घोषणा केल्या की आम्ही जे काही योजना चालू केलेल्या आहेत त्यामध्ये पैशाची वाढ करू. त्यामध्ये महायुती सरकार जे आता सध्या सत्तेत आहे त्याने म्हटलेलं होतं की जे काही ₹1500 आम्ही सुरुवातीला चालू केलेलं आहेत त्यामध्ये ₹2100ची वाढ करू. परंतु केव्हा करू हे त्यांनी सांगितलेलंही होतं. परंतु त्यानंतर त्यांनी सांगितलं की जसंही आर्थिक बजेट मांडलं जाईल त्या बजेटमध्ये जशी तरतूद केली जाईल तिथून पुढे तुम्हाला मी जो निवडणुकीमध्ये वायदा केलेला आहे तो पूर्ण करू. भारत सरकारने म्हणजेच केंद्र सरकारने आपलं आर्थिक बजेट मांडलेलं आहे. आता आर्थिक बजेट मांडण्याची पाळी आलेली आहे ती महाराष्ट्र सरकारवर. महाराष्ट्र सरकारचं आर्थिक बजेट मांडलं जाणार आहे ते 28 फेब्रुवारीपर्यंत. आता या 28 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी मागील वर्षी 48,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. तर ती वाढून आता 50 ते 60,000 कोटी रुपयांची करावी लागणार आहेत. जशी ही तरतूद वाढवली जाईल तसे तुम्हाला मार्च महिन्यापासून आता फेब्रुवारीचा जो काही हप्ता ₹1500 असणार आहे ते ₹1500 शेवटचा हप्ता असणार आहेत. महाराष्ट्र सरकार आपल्या आश्वासनाला जागलं तर लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्यापासून ₹2100 देण्यास सुरुवात होणार आहेत. आता फेब्रुवारीचा महिना तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये ₹1500 तुमच्या खात्यावर येताना बघायला भेटतील. जसे आर्थिक बजेट मांडलं जाईल त्या आर्थिक बजेटमध्ये जशी पैशाची रक्कम वाढवली जाईल तसे तुम्हाला मार्च महिन्यापासून पात्र महिलांना ₹2100 प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. परंतु यासाठी आर्थिक बजेटमध्ये तरतूद करणे गरजेचे आहेत, रकमेमध्ये वाढ करणे गरजेचे आहेत. जर तसं झालं नाही तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 या रुपयानेच पैसे मिळत जातील. आर्थिक बजेटमध्ये किती वाढ होते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.